राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन। गणपतीच्या दर्शनाकरता येण्याचं दिलं निमंत्रण। पहिल्यांदाच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं घेणार दर्शन। परप्रांतीय नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांवर गुन्हे। वाहनाचा धक्का लागल्यावरून वाद झाला होता। उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। तीर्थक्षेत्र गाणगापूरला पुराचा फटका। गाणगापूर विजयपूर परिसराचा संपर्क तुटला। शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। पालघरच्या बोईसरमध्ये रस्त्यावर एकाच ठिकाणी तासाभरात 5 अपघात। दुचाकीस्वार एकाच ठिकाणी घसरत होते। 12 ते 13 जण किरकोळ जखमी। गणेशोत्सवाकरता कोकणवासीय वळले गावाकडे। मुंबई गोवा महामार्गावरच्या माणगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी। प्रवाशांचा खोळंबा, वाहनांच्या रांगा। अनेक ठिकाणी गणरायाचा आगमन सोहळा। बाप्पाची मूर्ती मंडपात घेऊन जाण्याकरता कारखान्यात गर्दी। शिर्डीत साईबाबांच्या दर्शनानंतर मिळणारा लाडू प्रसाद महागला। आता 20 रुपयांऐवजी लाडू प्रसाद मिळणार 30 रुपयांना। स्मशानभूमीकडे जाण्याकरता रस्ता नसल्यानं नदीच्या पाण्यातूनच काढावी लागली अंत्ययात्रा। नंदुरबारच्या तळोद्यातली धक्कादायक घटना। आणि धडाकेबाज क्रिकेटर चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्ती। 15 वर्षांनंतर पुजाराची सगळ्या फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा। बुलेटिनमध्ये स्वागत। बाप्पाच्या काही बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। कोकणात गणेशोत्सवाची मोठी लगबग बघायला मिळतेय। मूर्ती कारखान्यामध्ये मूर्ती बनवण्याची लगबग आहे। शेवटचा हात फिरवला जातोय मूर्तीवर। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यातील हरिचरणगिरी गावातील कारखान्यामध्ये विविध प्रकारच्या गणेश मूर्ती बनवण्यात येतात। गेली 3 वर्षांपासून हेमंत मटकर हे इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवतायत। पेपरचा लगदा, शाडूची माती, चिकण माती, गोमेय अशा विविध मातीच्या माध्यमातून गणेश मूर्ती बनवली जाते। माझ्या मूर्तीशाळेमध्ये एक गावठी माती पहिली सुरुवातीपासून वापरायचो, पण त्याच्यामध्ये दगडाचा त्रस आल्यामुळे शाडू माती वापरायला सुरुवात केली। फिनिशिंगला चांगले आलेल्या मूर्त्या एक वर्ष 2 वर्ष मी शाडू मातीत काम केल्यानंतर मला एक सूचना समजली की लगद्याचे गणपती बनवायचे। लगद्याचे गणपती माझ्याजवळ बनवले जातात, गोमईचे बनवले जातात, गाईचं शेण आणि माती, बाकी इतर काही वापरत नाही। अशा पद्धतीने गणपती बनवतो। आणि वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोठे गावचा श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातून दर चतुर्थीला आणि गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक या मंदिरात गर्दी करत असतात। श्री सिद्धिविनायकाचं मंदिर मोठे गाव इथं निसर्गरम्य परिसरात वसलेलं आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे श्री सिद्धिविनायकाचं हेमाडपंथी मूर्ती असलेलं मंदिर आहे। या सिद्धिविनायकाची फार दूरपर्यंत ख्याती असून मराठवाडा तसेच विदर्भातील हजारो भक्त दर चतुर्थीला तसेच दरवर्षी जो काही गणेशोत्सव साजरा होतो त्या गणेशोत्सवादरम्यान या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात। हे जे मंदिर आहे हे अतिशय पुरातन असून या मंदिराची एक आख्यायिका पण आहे। दर दिवशी तर अनेक भक्त येतात, मात्र मोठ्या प्रमाणात भाविकांची जी काही गर्दी असते किंवा मांदियाळी असते ती दर चतुर्थीला आणि गणेशोत्सवादरम्यान असते। हे जे काही मंदिर बसलेलं आहे ते हिंगोली बुलढाणा या महामार्गालगत बसलेलं असून या मंदिराच्या आजूबाजूला निसर्गरम्य परिसर आहे। 2 तलावाच्या मध्ये हे मंदिर वसलेलं असून अनेक भक्तगण या मंदिरातील सिद्धिविनायका दर्शनासोबत येथील निसर्गाचा आनंदही घेतात। किशोर गोमाशे, निजरी लोकमत, मोठेगाव, वाशिम।
ठाणे जिल्ह्यातील बदलापुरातील गणेश मंदिराला ऐतिहासिक परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराला 13 एकर जमीन दिल्याचं सांगितलं जातं. 16व्या शतकात उभारलेलं हे मंदिर आज सुद्धा इतिहासाची साक्ष देतं. गणेशोत्सवात इथं भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळते. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र राज्यभरातील जी काही प्राचीन अशी पुरातन अशी मंदिरं आहेत, गणपती मंदिरं, त्याची विशेष बातमी न्यूज 18 लोकमत करते. आणि सध्या आपण बदलापूर या ऐतिहासिक शहरामध्ये आहोत, ज्या ठिकाणी हे जे मंदिर आहे गणपतीचं ते अतिशय पुरातन आहे, प्राचीन आहे. आणि या मंदिराची विशेषता अशी आहे की पेशवेकालीन मंदिर आहे. कोरोना काळामध्ये हे गेला अनेक दिवस मंदिर बंद होते, त्यामुळे भक्तांची नाराजी होती. मात्र कोरोना जसा जसा सरला तशी तशी मंदिरं उघडली गेली आणि मोठ्या प्रमाणात भाविकांच्या या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लागल्या. काय मंदिराची एक ख्याती आहे ते आपण त्यांच्या विश्वस्तांकडून जाणून घेऊयात. सर, काय आपल्या मंदिराची ख्याती आहे, काय सांगाल? किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि भक्तांचं कशा प्रकारे या ठिकाणी गणपती उत्सवामध्ये असेल किंवा इतर वेळेस भक्तांची रांगा लागतात? इथे छत्रपतींनी 3 दिवस बस्ती केली होती आपल्या भागामध्ये आणि ते आपले चिटणीस बाळाजी विश्वनाथ यांना घेऊन या परिसरामध्ये ते जेव्हा फेरफटका मारायला आले त्यावेळी ह्या नदीच्या पलीकडे एक छोटंसं टुमदार गाव बघितलं. कारण आजूबाजूला काहीही वस्ती नव्हती, ह्या गावातच तेवढी थोडीफार वस्ती होती त्यावेळेला. ती वस्ती बघून त्यांनी सांगितलं की बाबा इथे त्यांनी एक मानस असा केला की इथे आपल्या गणपतीचं मंदिर तयार व्हावं. तर बाळाजी विश्वनाथांनी त्यांचं ताबडतोब ते मनावर घेतलं आणि आपल्या कोकणामध्ये जी घरं असतात, चौसौफी घरं जी असतात, त्या प्रकाराने इथे एक मंदिर बांधलं गेलं. गणेश मंजुळानंत, न्यूज 18 लोकमत, बदलापूर. गणपतीपुळ्याचं गणपतीचं मंदिर हे शेकडो वर्षांपासून कोकणातील श्रद्धेचं प्रतीक आहे. गणपतीपुळ्यातील बाप्पाच्या दर्शनाकरता लाखो गणेश भक्त महाराष्ट्रभरातून नव्हे देशभरातून येत असतात. या गणपतीच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. कोकणच्या समुद्राच्या किनाऱ्यावर हे मंदिर आहे. गणेश जयंती, माघी चतुर्थी आणि गणेशोत्सवात लाखो भाविक इथं दर्शनाकरता दरवर्षी येतात. गणपतीपुळे हे नाव, हा जो गणपती बाप्पा आहे, हा गणपती बाप्पा हा समुद्रकिनारी बसलेला आहे, स्वयंभू आहे, निराकारी आहे. ह्या ज्या समुद्र किनाऱ्यावर जी वाळू आहे त्या वाळूला पुळण म्हटलं जातं आमच्या ग्रामीण भाषेमध्ये. आणि पुळणीतला गणपती म्हणून या गावाचं नाव गणपतीपुळे असं पुढे या गावाला नाव प्राप्त झालं. तर डोंगराच्या कुशीत आणि नैसर्गिक वातावरणात वसलंय चांदवडचं श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर. मुंबई आग्रा महामार्गावर एका बाजूला रेणुका मातेचं मंदिर आहे आणि दुसऱ्या बाजूला हे गणेश मंदिर आहे. अनेक भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे. चतुर्थी, गणेशोत्सव या काळात भक्तांची इथं मोठीच गर्दी होते. मी आता आलो आहे चांदवडच्या वडबेर येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरात. आपण बघू शकतो का हा जो मंदिर आहे सुप्रसिद्ध आहे, भव्य दिव्य असा मंदिर आहे. आणि या मंदिरात जी मूर्ती आहे तीही आकर्षक आहे. मंदिरात रोज मोठ्या संख्येने भाविक येत असतात. श्रावण सोमवार असो, गणेशोत्सव काळ असो किंवा इतर धार्मिक सण असो, इथे नेहमीच भाविकांची गर्दी होत असते. इच्छापूर्ती म्हणून हा मंदिर जो आहे तो राज्यभरात प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध मंदिर आहे, फार पुरातन मंदिर आहे. पेशवेकालीन म्हटलं तरी चालेल. मूर्ती म्हणजे स्वयंभू मूर्ती असल्यामुळे मी काही हे केलेली नाही. काही स्थान बी एवढं हे झालंय आणि त्याच्यामुळं लांबून लांबून उडीसा, आंध्र प्रदेश, गुजरात, मुंबई, कल्याण म्हणजे इतकी इकडं धुळा वगैरे साईड भरपूर सामान जमतो. कबू शेख, न्यूज 18 लोकमत, इच्छापूर्ती गणेश मंदिर, चांदवड. आणि आता सध्या मी 12वीला आहे, तर मला 12वीला खरं तर बाप्पाची खूप छान सोबत आहे माझा बाप्पा, त्यामुळं मी खास मंदिरात पाया पडायला आले.